ठाणे अग्निशामक दलामधील जवानाचा काल नाशिक मुंबई महामार्गावरती खड्ड्यामुळे मृत्यू झाला। मात्र त्याच्या मृत्यूनंतर प्रशासन जागं झालं आणि प्रशासनाने या ठिकाणी आपण पाहिलं तर या रस्त्यावरती ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणचा खड्डा जो आहे तो फेवर ब्लॉकवर डांबरीकरण करून खड्डा बुजवण्यात आला। मात्र त्याच्या काही अंतरावरती आपण पाहिलं तर पडग्या येथील कोशंबी गाव आहे आणि या कोशंबी गावाजवळची रस्त्याची सध्याची आपण परिस्थिती पाहिली तर हा पूर्ण रस्ता जो आहे आपण पाहिलं तर खड्डामय रस्ता हा झालेला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करत या ठिकाणी वाहने चालवायला लागत आहेत। विशेषतः पाहिलं गेलं तर या खड्ड्याची लांबी आणि रुंदी आपण पाहिलं गेलं तर 5 मीटर लांब आणि 5 ते 10 मीटर रुंद असे हे खड्डे आहेत। तर दुसरीकडे 2.5 ते 3 फूट डीप असे हे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। त्यामुळे वाहन चालक जेव्हा या खड्ड्यातून जातो आणि पावसामुळे या खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। विशेषतः हे खड्डे वाचवण्यासाठी काही वाहन चालक जे आहे ते विरुद्ध दिशेने या ठिकाणी वाहन चालून या ठिकाणी येतात, त्यामुळे मोठा अपघात देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर प्रशासनाकडनं ज्या ठिकाणी अपघात झाला तो खड्डा तर बुजवला गेला आहे, मात्र त्याच्या काही किलोमीटरवरती असलेल्या अनेक रस्त्याची जी दुरवस्था आहे, कारण हा महामार्ग आहे आणि त्याची दुरवस्था आहे, त्या ठिकाणचे खड्डे अजून देखील बुजवले गेले नाही। त्यामुळे प्रशासनाने कुठेतरी या खड्ड्यांवरती काहीतरी नियोजन करावं, खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशी मागणी जी आहे ती वाहन चालकांकडनं केलेली पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, पडगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।